महेश चिरडे सर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो। जर आपण महा TETची आणि शिक्षक भरतीची तयारी करणार असाल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, याचा आपल्याला नक्कीच परीक्षेत फायदा होईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित विषयासाठी एक महत्त्वाचा असणारा घटक ज्याला आपण म्हणतो सरळीकरण, त्याला इंग्लिशमध्ये आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो, याबद्दल चर्चा करणार आहोत आणि कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात ते बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी सिम्प्लिफिकेशन ज्याला आपण सरळीकरण म्हणतो, हे सोडवताना आपल्याला सर्वात आधी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यापैकी कोणती क्रिया आधी करायची हे समजले पाहिजे। त्यामध्ये आपण यूज करतो बोर्डमास रूल। आपल्या सर्वांना माहिती आहे बोर्डमास, त्याला मराठीत आपण म्हणतो कंचे भागू बेव। म्हणजेच आधी कंस सोडवायचा, नंतर कंसचे म्हणजे कंसाच्या आतमध्ये जर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी यापैकी असेल तर आधी भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी। बोर्डमासमध्ये ब्रॅकेट ऑफ, नंतर डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन अशा प्रकारे ते नियम आहे, तो बऱ्याच जणांना माहीत आहे। आता बघा, सरळीकरणचे गणित सोडवताना आपल्याला काही सूत्रांचा सुद्धा उपयोग करावा लागतो। जर आपण सूत्रांचा उपयोग केला म्हणजे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा उपयोग केला तर आपल्याला गणिताचे उत्तर काढणे सोपे जाते। बघा, जिथे a अधिक b कंसाचा वर्ग असतो तिथे काय लावायचं, a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग। म्हणजेच या स्वरूपात जर दिले असेल a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, तिथे काय लिहू शकतो आपण a अधिक b कंसाचा वर्ग, म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद कंसाचा वर्ग। जिथे a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग दिले असेल तिथे आपण a वजा b कंसाचा वर्ग असे त्याला लिहू शकतो। आणि जिथं a वजा b आणि a अधिक b दोन कंस जर गुणाकारात असतील आणि एका याच्यात प्लस आणि एका कंसात मायनस जर असेल त्याला काय लिहितो आपण a वर्ग वजा b वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग। तर या सूत्रांचा आणि या कंचे भागू बेव या सूत्राचा उपयोग करून आपल्याला कशा प्रकारचे गणित सोडवायचे आहेत आणि कशा प्रकारचे गणित महा TET 2013 पासून 2021 पर्यंत विचारले आहेत हे बघू आपण। तर मित्रांनो बघा, पहिला प्रश्न, हा प्रश्न महा TET पेपर 1 मध्ये 2021 या वर्षी विचारला गेला होता। तर त्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला 6.5 वजा 3.3 वजा 2.5 असे दिलेले आहे एक कंस, आणि इथं कंस पूर्ण करून दुसरा कंस दिलेला आहे। म्हणजेच या दोन कंसाच्या मध्ये कोणतं चिन्ह असणार, गुणाकाराचं चिन्ह। त्यानंतर खाली दिलेली आहे हे कंस आहे, या दोन कंसाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह, वजा दिलेले आहे, एक कंस दिलेला आहे आणि अजून इथं दिलेले आहे गुणाकाराचे चिन्ह। म्हणजे जिथं आपल्याला गुणाकाराचे चिन्ह दिलेलं नाही, म्हणजे जिथं आपल्याला चिन्ह दिलेलंच नाही तिथं काय समजायचे, गुणाकाराचे चिन्ह आहे। बघा आता कसं सोडवायचं याला, यापैकी कोणतं सूत्र लागते का बघू। म्हणजे सूत्र लागत असेल तरच लावायचं मित्रांनो, जबरदस्तीने सूत्र लावायचे नाही, तर उत्तर चुकू शकते। जर सूत्र लागत असेल, त्यामध्ये बसत असेल फिट, तरच लावायचे। तर बघा कसं करायचं, 6.5 मधून 3.3 काढा, किती येणार, इथे येणार 2 आणि इथे येणार 3, म्हणजे 3.2 येणार 3.2, त्यानंतर आहे वजा 2.5, ठीक आहे, हे कंस पूर्ण। त्यानंतर गुणाकारात काय, गुणाला टिंब दिले तरी चालते, नाही दिले तरी चालते, याचा अर्थ समजले जाते गुणाकार आहे म्हणून। बघा इथं 2.25 आणि 0.25 यांची बेरीज करू, 2.25 आणि 0.25 याची बेरीज जर केली तर किती येणार मित्रांनो, 2.5 50। 2.5 लाच आपण 2.50 किंवा 2.50 लाच आपण 2.5 सुद्धा लिहू शकतो। म्हणजे हे जे 2.50 आहे याला आपण काय लिहू शकतो, 2.5, शून्य नाही लिहिलं तरी चालेल, काही फरक पडत नाही। त्यानंतर कोणती संख्या बाकी आहे, प्लस 3.2। आता बघा इथं 3.2 वजा 2.5, 2.5 अधिक 3.2, तर याला आपण 3.2 अधिक 2.5 असं सुद्धा लिहू शकतो। असे काय लिहित आहे आपण, बघा सारखे कंस होऊन जाणार, 3.2 वजा 2.5, 3.2 अधिक 2.5। जर अधिक असेल मधामध्ये, जर अधिकचं चिन्ह असेल तर संख्या मागे पुढे लिहिलं तरी हरकत नाही। जसं उदाहरण समजा 2 अधिक 4 करा, उत्तर किती येते 6, 4 अधिक 2 करा, उत्तर किती येते 6, उत्तर बदलत नाही। पण आपण वजामध्ये जर फरक केला, याला जर आपण 3.2 वजा 2.5 ला 2.5 वजा 3.2 लिहिलं तर चुकणार मित्रांनो, कारण ते मध्ये फरक पडणार।
पण अधिकचं चिन्ह असेल तर आपण आदला बदल केली तरी काही हरकत नाही. म्हणून आपण एक काम करू, याला आपण 3.2 अधिक 2.5 लिहू. असे का लिहिले आपण? कारण हे दोन कंस सारखे दिसणार. 3.2 वजा 2.5 गुणिला 3.2 अधिक 2.5, फक्त अधिक वजाचा फरक आहे. त्यानंतर बघा 1.8 अधिक 1.4 यांची बेरीज करू, हे येणार 3.2. ठीक आहे. इथं चिन्ह नाही म्हणजे आपण गुणाकाराचं लिहू. 6.5 मधून 3.3 काढा, याचं उत्तर सुद्धा येणार 3.2. ठीक आहे. याला आपण असंच लिहू. त्यानंतर वजा 2.25 अधिक 0.25 यांची बेरीज करून बघा किती येणार 2.50. 2.50ला आपण काय लिहू शकतो 2.5. इथे चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचं लिहू आपण. 4.25 मधून 1.75 काढा, किती येणार 4.25 मधून 1.75 वजा करू. इथे 0, 12तून 7 गेले 5 राहिले, 3तून 1 गेला 2 राहिला. किती राहिले मित्रांनो 2.50. याला आपण 2.5 असे लिहू शकतो. तर बघा 3.2 वजा 2.5 गुणिला 3.2 अधिक 2.5 कोणत्या प्रकारात दिसत आहे आपल्याला? बघा इथं ए वजा बी आणि ए अधिक बी. यालाच आपण काय लिहू शकतो मित्रांनो ए वर्ग वजा बी वर्ग. जर आपण याला ए समजलं 3.2ला आणि 2.5ला जर बी समजला तर इथं काय येणार ए अधिक ए वजा बी या स्वरूपात, आणि इथे येणार मित्रांनो ए अधिक बी या स्वरूपात, आणि मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. जर असं असेल तर कोणतं सूत्र लावतो आपण? एचा वर्ग वजा बीचा वर्ग. तर अशा प्रकारे आपण सूत्र लावू आणि सोडू. तर सूत्रानुसार काय येणार मित्रांनो एचा वर्ग वजा बीचा वर्ग. ए म्हणजे 3.2 आणि बी म्हणजे 2.5. म्हणजे कशाचा वर्ग येणार 3.2चा वर्ग वजा 2.5चा वर्ग. ठीक आहे. आणि खाली सुद्धा 3.2 गुणिला 3.2 त्याच संख्येनं गुणाकार करा, किती येणार? आपण त्या संख्येला वर्ग म्हणतो, म्हणजे इथे येणार 3.2चा वर्ग वजा चिन्ह आहे 2.5 गुणिला 2.5 म्हणजे काय होणार मित्रांनो 2.5चा वर्ग. ठीक आहे. तर आपण इथं कोणते सूत्र लावले? सूत्र लिहू आपण इथं. तर आपण कोणते सूत्र लावले मित्रांनो ए वजा बी गुणिला ए अधिक बी जर असेल तर उत्तर काय येणार ए वर्ग वजा बीचा वर्ग. हे सूत्र आपण इथं लावले. कुठे गेले? हां, हे सूत्र आपण इथं लावले, त्यामुळे ही स्टेप आली. आता बघा मित्रांनो एकदम सिंपल आहे. थोडं ऑब्झर्वेशन करा, नाही तर नाही सोडवलं तरी आपाप उत्तर आपल्याला एका सेकंदात उत्तर मिळणार आहे. कसं बघा, वरची संख्या आणि खालची संख्या, अंशातील संख्या आणि छेदाची संख्या बिलकुल सारखी आहे. 3.2चा वर्ग वजा 2.5चा वर्ग छेद 3.2चा वर्ग वजा 2.5चा वर्ग म्हणजे बिलकुल सारखे आहे. त्यामुळे हे कट होणार, म्हणजे याचं जे उत्तर येणार आणि याचं उत्तर येणार सारखंच येणार, आणि दोन्ही कट होणार. कट होणार म्हणजे भागाकारात सारखी संख्या असली तर त्याचं उत्तर काय येणार आहे? इथे मित्रांनो ते कट होते, म्हणजे त्याचं उत्तर 1 येणार. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर किती येणार मित्रांनो 1. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. म्हणजेच 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर अजून एक प्रश्न, हा प्रश्न आलेला आहे महाटीईटी पेपर 2 मध्ये 2018 मध्ये. हे सर्व दिलेलं आहे. यामध्ये सर्वात आधी बघायचं मित्रांनो सरळीकरण म्हणजे गुणाकार आणि बेरीज वजाबाकी कुठं आहे किंवा भागाकार कुठं आहे. हे कंस दिलेला आहे, यामध्ये गुणाकारात चिन्ह आहे, इथं वजा आहे, इथं गुणाकार आहे. जिथं कंस नाही तिथं जिथं चिन्ह नाही तिथं काय समजायचे गुणाकारात चिन्ह. त्यानंतर इथं गुणाकारात चिन्ह आहे, तर सोडवू आपण. 2.25 आणि 0.25 ची बेरीज करा, इथं 2.2. इथं चिन्ह नाही म्हणजे आपण गुणाकारात चिन्ह दिलं. ठीक आहे. त्यानंतर 4.25 मधून 1.75 वजा करा, ते येणार 2.5. आणि या दोघांमध्ये चिन्ह नाही म्हणून गुणाकारात चिन्ह केलं आणि याला कंस केलं. कंस नाही केला तरी चालेल मित्रांनो. ठीक आहे. तुम्हाला जर कन्फ्यूज होत असेल मी कंस काढून टाकतो इथला. ठीक आहे. त्यानंतर वजा चिन्ह दिलं आपण. 6.5 मधून 3.3 काढले 3.2 गुणिला 1.8 अधिक 1.4 3.2. ठीक आहे. त्यानंतर छेदात लिहू आपण. बघा आता छेदात कसं करायचे. 4.25 मधून 1.75 काढायचे आणि त्यामधून 3.2 वजा करायचे, किती येणार 4.25 मधून 1.75. आत्ताच आपण वजा केले होते. बघा इथे किती आलं होतं उत्तर 2.5. ठीक आहे. आणि 2.5 मधून 3.2 वजा करू तर उत्तर वजामध्ये येणार, निगेटिव्ह येणार. त्यामुळे आपण एक काम करू, सध्या उत्तर काढू नये, फक्त कंस लिहून ठेवून देऊ. काय लिहावं लागेल इथं आपल्याला 2.5 इथलं उत्तर आलं आणि वजा लिहू आपण 3.2. ठीक आहे. हा कंस पूर्ण झाला, त्याला कंस लिहू. त्यानंतर इथलं चिन्ह नाही म्हणजे कोणतं चिन्ह असते मित्रांनो गुणाकाराचं. आता बघा 1.8 अधिक 1.4 1.8 अधिक 1.4 करा,
इथं 12, इथं आला 3.2. ठीक आहे, इथं सुद्धा आला 3.2 आणि अधिक 2.5. बघा थोडा लिंक होत आहे मित्रांनो सूत्रासोबत. 2.5 वजा 3.2, 3.2 अधिक 2.5. याला आपण सरळ करून घेऊ. 2.5 वजा 3.2 आहे, तर इथं आपण 3.2 अधिक 2.5ला काय लिहायचं, 2.5 अधिक 3.2. जर आपण बेरीज करत असेल तर संख्यांची अदलाबदल केली तरी चालते, काही फरक पडत नाही. त्यामुळे आपण एक काम करू, इथं लिहू 2.5 अधिक 3.2. ठीक आहे, अशी मांडणी का केली आपण, कारण ते सूत्रात बसावं. थोडाफार आपल्याला इथं लिंक लागत आहे सूत्रांची. तर बघा काय करू आपण, 2.5 गुणला 2.5, तसंच जर गुणाकार काढला तर 2.5चा वर्ग 6.25 आहे. पण आपण एक काम करू, गुणाकार नाही लिहू. 2.5 गुणला 2.5 याचा अर्थ काय होणार, 2.5चा वर्ग असं आपण याला लिहू शकतो. आणि 3.2 गुणला 3.2 म्हणजेच 3.2चा काय होणार, वर्ग होणार. त्या संख्येला त्याच संख्येनं गुणायचं म्हणजे वर्ग. त्यानंतर बघा 2.5 वजा 3.2 याला सेम लिहू आपण. ठीक आहे, गुणिला कंसात 2.5 अधिक 3.2. बघा सूत्राच्या स्वरूपात आलं हे. याला जर आपण ए समजलं आणि याला बी समजलं, म्हणजे ए बरोबर समजा आपण 2.5 घेतले, इथे समजा ए बरोबर घेऊ आपण 2.5 आणि बी बरोबर घेऊ 3.2. तर काय होणार मित्रांनो, ए वजा बी, ए अधिक बी. बघा इथे ए वजा बी गुणिला ए अधिक बी जर असेल कंसात, तर याचं उत्तर काय येते, ए वर्ग वजा बी वर्ग. या स्वरूपात लिहू आपण. तर अंशातली संख्या अशीच लिहू सारखी, 2.5चा वर्ग वजा 3.2चा वर्ग. याला सरळ लिहायला काही धक्का लावायची गरज नाही. त्यानंतर ए वजा बी गुणिला ए अधिक बी. याला जर आपण एला समजा 2.5 आणि बीला 3.2 समजलं, तर काय येणार, ए वजा बी, ए अधिक बी म्हणजेच काय होणार, ए वर्ग वजा बी वर्ग. म्हणजेच एचा वर्ग म्हणजे कशाचा वर्ग, 2.5चा वर्ग, आणि बी म्हणजेच कशाचा वर्ग, 3.2चा वर्ग. तर बघा मित्रांनो, इथं अंश आणि छेद बिलकुल सारख्या संख्या आल्या, म्हणजे यांचं उत्तर जे येणार अंशात आणि छेदात सारखे उत्तर येणार. अंशात आणि छेदात जर सारखे उत्तर आले तर त्यांचा भागाकार किती येतो, 1 येणार. समजा इथले उत्तर आले 12, इथले उत्तर 12 तर येणार नाही मित्रांनो, तुम्हाला समजणारे उदाहरणार्थ सांगत आहे. अंशात 12 आणि छेदात सुद्धा किती येणार, 12. तर 12 1 12, 12 1 12, त्यामुळे उत्तर किती येणार, 1. त्यामुळे आपल्याला उत्तर काढण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण लिहू शकतो. इथलं आणि उत्तर सारखं आहे, सारख्याच त्याच संख्येला त्याच संख्येने भागल्यास भागाकार किती येतो, 1. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर किती आहे, 1 येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे 1 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. बघा मित्रांनो, त्यानंतर पेपर 1 2014 हा प्रश्न विचारला गेला होता, सरळीकरणचा. सोपाच प्रश्न आहे, पण त्यामध्ये ऋणचिन्ह आल्यामुळे विद्यार्थी गडबडून गोंधळून गेले होते. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न कसा सोडवायचा. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला बोडमास रूल म्हणजे कंचे भागू बेवा माहीत असणे आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे बोडमास रूल. आधी करायचं ब्रॅकेट सॉल्व, ब्रॅकेट म्हणजे कंस. नंतर करायचं डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबट्रॅक्शन, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. अशा क्रमाने सोडवत जायचं. तर बघा इथे आधी भागाकार दिलेला आहे, बघा इथे भागाकार आहे, याला सोडू. भागाकार नंतर जेवढं उत्तर येईल या भागाकाराचं ते गुणाकारासोबत म्हणजे याच्यासोबत करू, नंतर बेरीज करू आपण. ठीक आहे, अशा प्रकारे याला सोडवायचं. तर बघा कसं करायचं. सर्वात आधी जे बेरीज आहे त्याला असं सेम लिहू आपण, जसं आहे तसंच. -0.25 प्लस -0.5 गुणाकारात 2.2/5. याला काय म्हणायचं मित्रांनो, हा अपूर्णांक आहे, म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, याला आपण मिक्स फ्रॅक्शन म्हणतो. तर याला सोडवलं तर काय येणार, 5 दुनी 10, 10 आणि 2 12, 12/5 आणि भागीला किती आहे, 4/5. आता बघा काय करायचं मित्रांनो, आपण इथं काहीच केलं नाही, फक्त या अपूर्णांकाचं जे आहे हे रूपांतर केलं, म्हणजे मिक्स फ्रॅक्शनचं आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये केलं, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात केलं आपण. तर बघा काय करायचं, आधी आपण भागाकार सोडवू, याला सोडवू आधी. त्यानंतर इथलं जे उत्तर येईल ते उत्तरासोबत गुणाकार करू वजा 0.5चा, आणि जे उत्तर येईल त्याची बेरीज करू वजा 0.25 सोबत. तर बघा कसं करायचं, वजा 0.25 जसे आहे तसेच राहणार, अधिक वजा 0.5 हे असेच राहणार. आता बघा मित्रांनो, इथं आपण प्लस इंटू मायनस करू शकतो, पण या स्टेपमध्ये नका करू, नंतरच्या स्टेपमध्ये, कारण आधी आपल्याला यांचा गुणाकार करावा लागेल आणि ते उत्तर येईल
त्याला आपण सोडवावं लागेल. तर बघा कसं करायचं. गुणिला 12/5 आणि भागाकारात 4/5 आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे अंशाचा भागाकार कसा करायचा. भागाकाराच्या ठिकाणी गुणाकारात चिन्ह लिहायचे आणि याचा गुणाकार व्यस्त करा. 4/5चा काय येणार 5/4. आपल्या सर्वांना माहीतच आहे. तर 5 × 5 5 × 5 हे कॅन्सल. 4 × 4 4 त्रिक 12. गुणाकार असेल तर आपण कॅन्सलेशन करू शकतो. काय राहील मित्रांनो इथं फक्त 3 राहणार. तर बघा इथं वजा 0.25 अधिक वजा 0.5 गुणिला हे सर्व कॅन्सल झाला. 3 × 3 म्हणजे किती राहिले इथं 3 राहिले. वजा 0.25 असेच राहणार. आता याला सोडवू नका, नाही तर बरेच मित्र चूक करतात. इथं वजा 0.25 अधिक वजा वजा होणार आणि या दोघांची बेरीज करतात किंवा वजाबाकी करतात आणि सोडवतात आणि नंतर 3 ने गुणतात, जे की चुकीचं आहे. कारण बोडमास रूलनुसार म्हणजेच काय येणार कंचे भागोव्ययनुसार भागाकार नंतर काय करावं लागते आपल्याला गुणाकार. भागाकार तर झाला आपला, आता गुणाकार करू. आधी याला सोडवावं लागेल आपल्याला. वजा 0.5 गुणिला 3 तर आपण 0.5 गुणिला 3 करू आधी. 5 त्रिक 15 म्हणजे किती येणार 1.5 वजा गुणला अधिक काय होणार वजा, त्यामुळे इथे येणार वजा 1.5. ठीक आहे. तर आता सोडू. आता बेरीज आणि वजाबाकी आहे. तर बेरीज आणि वजाबाकीपैकी बेरीज करा किंवा वजाबाकी करा, काही केलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. -0.25 आहे, प्लस इंटू मायनस मायनस झालं. त्यानंतर आलं याला सोडवायचं. आता बरेच जण इथं चूक करू शकतात. वजाबाकी जर केली मित्रांनो इथं तर चुकणार, कारण दोघांचे चिन्ह सारखे आहे. दोघांचे चिन्ह सारखे असेल तर काय करतो आपण बेरीज आणि जे सारखे चिन्ह आहे तेच आपण उत्तराला देतो. बघा इथं 0.25 आहे आणि 1.5 यालाच आपण 1.50 लिहू शकतो. या दोघांची काय करावे लागेल बेरीज. का बेरीज, कारण इथे वजा चिन्ह आहे इथे वजा चिन्ह आहे, दोघांचे चिन्ह सारखे आहे त्यामुळे आपण बेरीज करू. 5 5 आणि 2 7 आणि इथला 1 इथे येणार आणि जे सारखे चिन्ह आहे तेच लिहायचे. दोघांना वजा चिन्ह आहे तिथं काय येणार वजा चिन्ह. वजा 1.75 म्हणजे वजा 1.75. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर बघा हा प्रश्न पेपर 2 2021 मध्ये विचारला गेला होता. अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा आता विचारत आहे आणि यावर्षीसुद्धा अशा प्रकारचा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा टाईप चांगला करून ठेवा. बघा x बरोबर दिला वर्गमुळात 3, y बरोबर घनमुळात 6 आणि z बरोबर चौथ्या मुळात 7 असे दिलेलं आहे आपल्याला. तर यांची तुलना करायची आहे. कोणता कोण लहान आहे, कोणता कोणापेक्षा लहान आहे, कोणता मोठा आहे आणि त्याला आपल्याला सिरियल ऑर्डरने लिहायचे आहे. लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे, कोणता लहान आहे कोणता मोठा आहे तुलना करायची आपल्याला. तर बघा तुलना करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्यांचे जे मूळ आहे ते सारखे करून घ्यावं लागेल. आता मूळ कशाला म्हणतात बघा. x बरोबर वर्गमुळात 3 आहे. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे वर्गमुळात जर असेल तर आपण इथं संख्या दिसत नाही आपल्याला, त्यामुळे इथं काय लिहू शकतो आपण 2 लिहू शकतो. इथं बघा हे वर्गमुळात लिहायचे आणि इथं 2 लिहायचे. ठीक आहे. वर्गमुळात 3चा अर्थ काय होणार 3चा घातांक किती होणार मित्रांनो 1/2. म्हणजे याला आपण काय लिहू शकतो 3चा घातांक 1/2 असं लिहू शकतो. एक तर असं सोडवा किंवा त्यापेक्षा सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. बघा x बरोबर एवढं आलं तर y बरोबर बघा काय y बरोबर किती दिलेलं आहे घनमुळात 6. y बरोबर आहे घनमुळात 6 आणि z बरोबर दिला आहे मित्रांनो चौथ्या मुळात 7. तर बघा इथं दिलेलं आहे दुसरं मूळ, xचं दुसरं मूळ आहे, yचं तिसरं आहे आणि zचं चौथं मूळ. म्हणजे आपण त्याला 4th रूट म्हणजे आपण याला स्क्वेअर रूट, याला क्यूब रूट आणि याला 4th रूट असे म्हणतो. तर सर्वांचे मूळ सारखे करायचे. आता बघा 2 3 आणि 4 इथे 2 आहे इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. यांचा लसावी किती आहे मित्रांनो LCM म्हणजेच यांचा लसावी जर काढला तर किती येणार मित्रांनो 12. म्हणजे तिघांच्या पाळ्यात 12 संख्या आहे, म्हणजे यांचा लसावी किती आहे 12 आहे. तर 12 करू आपण. म्हणजे इथं 12 आणायचे 2च्या ठिकाणी, या 3च्या ठिकाणी 12 करायचे आणि 4च्या ठिकाणी 12 करायचे. तर बघा कसे करायचे. आता लसावी किती काढला 12 काढलेला आहे. आता बघा कसं करायचं. म्हणून x बरोबर किती येणार इथं 2 आहे आणि इथं आपण वर्गमुळात 3. आता एक काम करू असं लिहून घेऊ याला आधी. आता मला सांगा 2ला आपल्याला 12 करायचं आहे तर कितीनं गुणाकार करावा लागेल 6ने. बेस 12 ते इथं 6ने गुणलं त्यामुळे इथं 3चा घातांक 6 करायचा. 3ला 6ने गुणायचं नाही, 3चा घातांक किती करायचा आपल्याला 6 करायचा, कारण आपण मुळाला गुणलेला आहे. इथं मुळाला 6ने गुणलं त्यामुळे घातांक करायचं 6. बघा आता किती येणार बेस 12 12वे मूळ
आणि 3चा घातांक 6 किती येणार मित्रांनो? 3चा गुणाकार करावा लागेल आपल्याला 6 वेळेस. किती येणार? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 27 गुणिले 27 करा. किती येणार? तर बघा 27 गुणिले 27 करू आपण. 7 7 49, हातचे आले 4, 7 2 14, 14 2 28 आणि 4 32, हातचे आले 3, 2चा वर्ग 4 आणि 4 आणि 3 7. किती आले मित्रांनो? 729. म्हणजे 3चा घातांक 6 जर काढला आपण तर किती येणार? 729. त्यानंतर बघा y बरोबर काय दिलेलं आहे? कितवा मूळ आहे y बरोबर? घनमुळात 6. घनमुळात 6 म्हणजे आता घनमुळात 6 आहे तर आपल्याला इथं 12 करावे लागेल. आपल्या सर्वांना माहीत आहे जर आपल्याला इथं 3ला 12 करायचे असेल तर काय करावं लागेल मित्रांनो? 3ला 12 करायचे असेल तर कितीने गुणाकार करावा लागेल? 4ने. 3 चौक 12. जर आपण इथं 4 केला तर या 6चा घातांक किती करावा लागेल? 4 करावा लागेल. बघा आता इथं 12वे मूळ झाले. 6चा गुणाकार 4 वेळेस करायचा. 6 6 6 6 6 6 36, 6 6 36. 36 गुणिले 36 करा. किती येणार? 36चा वर्ग. 36चा वर्ग 6 6 36, हातचे आले 3, 6 त्रिक 18, 18 2 36 आणि 3 39, हातचे आले 3, 3 त्रिक 9 आणि 3 12. म्हणजे किती येणार? 1296. ठीक आहे. y बरोबर किती आला? 12व्या मुळात 1296. आणि z बरोबर किती येणार मित्रांनो? चौथा घात आहे, सॉरी चौथं मूळ आहे. चौथं मूळ आहे आणि आतमध्ये 7 आहे. काय करावं लागेल? 4ला आपल्याला 12 करायची असेल तर 3 गुणावे लागेल. त्यामुळे 4 त्रिक 12 आणि इथं 7चा घातांक 3 करा. इथं 12, 7चा घातांक 3, 7चा घन आपल्या सर्वांना माहीत आहे किती आहे? 343. आता बघा सर्वांचे मूळ सारखे झाले. आता आपण फक्त संख्येची तुलना करू आणि लिहू. सर्वात लहान संख्या 343, त्यानंतर मोठी 729 आणि सर्वात मोठी 1296. म्हणून 343 लिहू आपण इथे, त्यानंतर लिहू 729 आणि त्यानंतर लिहू 1296. 343 लहान आहे 729 पेक्षा आणि 729 लहान आहे 1296 पेक्षा. म्हणजेच 343 म्हणजे हे कशावरून आली होती? झेड वरून. त्यानंतर 729 कशावरून आली? एक्स वरून आली होती. आणि 1296 कशावरून आली होती मित्रांनो? वाय वरून. म्हणजे झेड हा एक्स पेक्षा लहान आणि एक्स हा वाय पेक्षा लहान. किंवा याला आपण उलट जर लिहिलं तर काय करावं लागेल? चिन्ह बदलावं लागेल. वाय हा एक्स पेक्षा मोठा आणि एक्स हा झेड पेक्षा मोठा. बघा यापैकी आहे का काही? इथं नाही आहे, इथे नाही, इथे नाही आणि इथे सुद्धा नाही. तर मित्रांनो चारही ऑप्शनमध्ये याचं उत्तर नाही. म्हणजेच पेपरमध्ये हा प्रश्न कॅन्सल होणार. म्हणजेच 2021च्या पेपरमध्ये हा प्रश्न कॅन्सल झाला होता. ठीक आहे. तर अशा प्रकारे तर याचं उत्तर किती येणार मित्रांनो? झेड लेस दॅन एक्स आणि लेस दॅन वाय असं उत्तर येणार. त्यामुळे मी तर वेगळं उत्तर लिहून घेतलं बाजूला. तर मित्रांनो हा प्रश्न 2021च्या पेपरमध्ये कॅन्सल झाला होता. तर प्रश्न जर कॅन्सल झाला तर तुम्हाला मार्क मिळत नाही, तो प्रश्न त्यामधून वजा होऊन जातो. म्हणजे समजा 150 प्रश्न आहे, हा प्रश्न एक कॅन्सल झाला तर 149 पैकी तुम्हाला मार्क मिळणार. जर आपण इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा मित्रासोबत. त्यानंतर पुढचा प्रश्न, हा प्रश्न पेपर 2 2021मध्ये आलेला होता. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. दरवर्षी हा प्रश्न रिपीट होत आहे. हा म्हणजेच या टाईपचा प्रश्न रिपीट होत आहे. त्यामुळे या प्रश्नाची चांगली तयारी करून जा. हा प्रश्न यावर्षी सुद्धा येऊ शकतो. तर आपल्याला दिलेला आहे 3चा घातांक x अधिक 3चा घातांक y बरोबर 36, त्यानंतर x अधिक y बरोबर 5, 3चा घातांक x वजा y बरोबर किती आहे? तर यामध्ये बघा मित्रांनो प्रश्नामध्ये सर्व आपल्याला 3चे घातांक दिलेले आहे. तर आपल्याला 3चे घातांक, 2चे घातांक, 5चे, 7चे, 9चे असे घातांक पाठ असणे आवश्यक आहे. त्यामुळे परीक्षेत उत्तर काढायला सोपे जाईल आणि लवकर उत्तर येईल. ठीक आहे. तर बघा 3चा घातांक x अधिक 3चा घातांक y बरोबर किती दिलेला आहे मित्रांनो? 36. म्हणजेच 3चा घातांक एक कोणतीही संख्या असेल त्याचं उत्तर काढा. 3चा घातांक yच्या ठिकाणी एक संख्या घ्या, त्याचं उत्तर काढा आणि दोघांची बेरीज किती आली पाहिजे? 36. तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे 3चे घातांक. 3चा घातांक 1 असेल तर 3च येणार. 3चा वर्ग 9. 3चा घन किती आहे मित्रांनो? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3चा घातांक 4 किती आहे? 81. तर अशा प्रकारे आपल्याला माहीत आहे. तर यावर बघा जर आपण x बरोबर 2 ठेवले, जर आपण इथं x बरोबर 2 ठेवले आणि y बरोबर 3 ठेवू, x बरोबर 2 ठेवू आणि y बरोबर 3 ठेवू, येणार का? 3चा घातांक 2
अधिक 3चा घातांक 3 करून बघा किती येणार मित्रांनो. इथं 9 आणि इथं 27. 9 आणि 27 किती येणार, 36 येणार. बरोबर आहे. म्हणजेच x वजा x अधिक म्हणजेच x बरोबर 2 आणि y बरोबर 3 ठेवले तर काय येणार, 36. म्हणजे डावी बाजू उजवी बाजू सारखी आली. त्यानंतर आपल्याला x अधिक y 5 येते का बघा मित्रांनो. x अधिक y जर काढला तर 2 अधिक 3 बरोबर 5. बरोबर, हे बरोबर आलं. म्हणजे हे बरोबर झालं, हे बरोबर झालं. आणि 3चा घातांक आपण काढू आता x वजा y म्हणजे किती येणार, 2 वजा 3. 3चा घातांक जर 2 वजा 3 केला तर वजा 1. आणि वजा जर घातांक असेल तर काय करतो आपण, 1/3 असं याला लिहितो. तर यामध्ये बघा मित्रांनो 1/3 उत्तर आहे का, यामध्ये उत्तर नाही. त्यामुळे आपलं उत्तर चुकलं की त्यांचं उत्तर चुकलं हे आपल्याला शोधावं लागेल. तर बघा आपण एक काम करून बघू. इथे x बरोबर 2 आणि y बरोबर 3 न घेता आपण याला अदला बदली करू. बघा असं करू. इथं समजा आपण घेऊ इथं x बरोबर 3 घेऊ आणि y बरोबर 2 घेऊ. ठीक आहे, x बरोबर 3 घेऊन y बरोबर 2 घेऊ. आता करून बघा. डावी बाजू किती येणार, 3चा घातांक x अधिक 3चा घातांक y. जर आपण सोडवलं तर 3चा घातांक x बरोबर 3 घेतले आहे आपण, yचा बरोबर 2 घेतले आहे. 3चा घातांक किती येणार, 3चा घातांक 3 म्हणजे 3चा घन 27 आणि 3चा वर्ग 9. 27 अधिक 9 बरोबर 36. म्हणजेच हे सॅटिस्फाय झालं. बरोबर आहे, हे बरोबर आलं. त्यानंतर x अधिक y बरोबर 5 येते का बघू. आणि x अधिक y बरोबर किती येणार, x बरोबर 3 y अधिक 2. 3 आणि 2 5 म्हणजे हेही करेक्ट आलं. त्यानंतर 3चा घातांक x वजा y काढू आपण. म्हणून 3चा घातांक x वजा y किती येणार मित्रांनो, 3चा घातांक x म्हणजे किती घेतला आपण, 3 आणि y बरोबर 2. 3चा घातांक 3 वजा 2 म्हणजे 1 येणार. आणि कोणत्या संख्येचा घातांक 1 असेल तर उत्तर 30 संख्या म्हणजे उत्तर किती येणार, 3. तर बघा मित्रांनो यामध्ये 3 हे उत्तर आहे. म्हणजे असं होत नाही की आपलं उत्तर चुकलं म्हणजेच परीक्षा परिषदेचं सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. त्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर चुकलं आणि ते ऑप्शनमध्ये नाही याचा अर्थ असा होत नाही की ते उत्तर चुकलेलं आहे किंवा प्रश्न कॅन्सल होईल. तर बरोबर उत्तर काढायचं मित्रांनो. प्रत्येक वेळेस प्रश्न कॅन्सल होईल याची गॅरंटी नसते. त्यामुळे उत्तर बरोबर काढताना गडबड करू नये. वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करावा, त्यानंतर उत्तर काढावं. जर आपण x बरोबर 2 आणि y बरोबर 3 घेतलं तर ते उत्तर 1/3. आता उत्तर 1/3 यामध्ये नाही आहे. तर आपल्याला वाटेल की आपलं उत्तर बरोबर, त्यांचं उत्तर चुकलं. पण थोडा विचार वेगळ्या दृष्टीने विचार केला, x बरोबर 3 आणि y बरोबर 2 घेतले तर बरोबर उत्तर 3 आलं आपलं, जे की ऑप्शनमध्ये आहे. तर अशा प्रकारे दिमाग शांत ठेवून मित्रांनो उत्तर काढावे लागते आणि प्रश्न सोडवावे लागतात. तर यानंतर बघा पुढचा प्रश्न. हा प्रश्न आला होता महा TET पेपर 2 2017 मध्ये आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. वर्गमूळ जर काढता नसेल तर भागाकार पद्धत वापरा आणि वर्गमूळ काढा. आपल्या सर्वांना माहिती आहे भागाकार पद्धत. भागाकार पद्धत एक वेळ सांगून देतो तुम्हाला. बघा वर्गमूळ काढण्यासाठी जर आपल्याला वेळेवर वर्गमूळ काढता नाही आले तर ही पद्धत वापरायची. 2 2चे गट करा, 22चा वर्गमूळ निघत नाही. त्यामुळे 16 ही संख्या अशी आहे की त्याचं वर्गमूळ निघते 22च्या कमी. तर 16 कशाचा वर्ग आहे, 4. तर इथे 4 इथे 4 इथे 4 लिहा. 4 आणि 4 8 करा. इथं 22 मधून 16 काढले 6 राहिले. त्यानंतर इथले 0 9 इथं घे. आता बघा आता काय करायचं मित्रांनो, इथे एक अशी संख्या लावा की त्याच संख्येने गुणाकार केला तर 609 मिळणार. इथं आपण 8 आहे बघा, इथं 8 आहे. 8ला आपण 7 लावू आणि 7नंच गुणाकार करू. किती येणार, 7 7 49, 7 4 4 8 56 4 60. बघा 609 आले. म्हणजे कोणती संख्या लावली आपण इथे चिपकवली, 7. इथं 7 इथं 7 इथं 7. इथं आले 609. इथं 0 आणि 87 7 किती येणार मित्रांनो, 94. त्यामुळे 2209चं वर्गमूळ किती आहे, 47. आणि ओळखायचं कसं, म्हणजे चेक कसं करायचं, 47ची दुप्पट करून बघा. 47 दोन्ही 94. बाई 94 आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे, म्हणजे वर्गमूळ बरोबर आहे. त्यामुळे 2209चं वर्गमूळ किती आला मित्रांनो, 47. त्यानंतर बघा कसं करायचं. इथं आपण 47 ठेवू म्हणून 2209 आहे. इथं 47 ठेवू. वर्गमुळात जिथं 2209 आहे तिथं आपण 47 ठेवू. तर येणार इथं 47 अधिक म्हणजे या ठिकाणी आपण 47 ठेवले. किती येणार, 0 पॉईंट हे असंच राहणार, 0.06 अधिक yचा वर्ग बरोबर 47.25. त्यानंतर काय करावं, एक एक स्टेप करा. वर्गमुळात हे अशीच राहणार, 0.06 अधिक yचा वर्ग हे अशीच राहील बरोबर
47.25 असेच राहणार. आता हे समीकरण आहे, इकडे प्लस आहे, इकडे गेल्यावर काय होणार -47. म्हणून वर्गमुळात 0.06 अधिक y वर्ग बरोबर किती येणार, यामधून हे वजा करा. 47.25 मधून जर 47 वजा केले तर किती राहणार मित्रांनो, बघा 47.25 मधून 47 वजा करा, किती राहणार 0.25. ठीक आहे, इथं राहील 0.25. 0.25. त्यानंतर काय करावं लागेल मित्रांनो, आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. आता y हा वर्गमुळात आहे, त्यामुळे काय करावं लागेल, इथलं वर्गमूळ हटवावं लागेल, म्हणजे इथलं वर्गमूळ आपल्याला काढून फेकावं लागेल. त्यासाठी काय करावं लागेल, वर्गमूळाच्या विरुद्ध काय असतं, वर्ग. दोन्ही बाजूंचा वर्ग करू, म्हणजे हे वर्गमूळ निघून जाईल. म्हणून दोन्ही बाजूंचा वर्ग करून किती येणार मित्रांनो, इथला वर्ग जर केला, जर इथला वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होणार, म्हणजे इथे येणार 0.06 अधिक y वर्ग. हे वर्गमुळात आहे, बरोबर आहे, हे वर्गमुळात आहे, आणि त्याचा वर्ग केला तर वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होते. त्यामुळे असं एक स्टेप वाढवतो समजण्यासाठी, इकडे वर्ग आणि इकडे सुद्धा 0.25चा वर्ग करू आपण. बघा आता इथला वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल, म्हणजे राहील 0.06 अधिक y वर्ग बरोबर 0.25चा वर्ग. 25चा वर्ग माहिती आहे आपल्याला किती आहे, 625. आणि 0.25 पाहिजे असेल तर 2 अंक आहे, 2 पॉईंट नंतर 2 अंक आहे, तर इकडे काय येणार 4 अंकानंतर पॉईंट, म्हणजे 625 लिहायचे, 1 2 3, इथं 0 आणि इथं पॉईंट, म्हणजे 0.0625. ठीक आहे. आता y वर्ग बरोबर किती येणार, y वर्ग बरोबर 0.0625 अधिक आहे, इकडे 0.06, तिकडे गेल्यावर वजा होणार 0.06 प्लसचे मायनस. आता बघा इथं वजाबाकी करून बघू आपण. 0.0625 मधून आपल्याला वजा करायचे आहे 0.06. इकडे काहीच नाही, म्हणजे आपण 2 शून्य लिहू शकतो. 5 2 याच्यात राहणार, 6तून 6 गेले 0 0, म्हणजे किती आले 0.0025. आता बघा y वर्ग बरोबर एवढा आला मित्रांनो, 0.0025. आपल्याला कशाची किंमत पाहिजे, y ची किंमत पाहिजे. आपण y वर्गची काढली, त्यामुळे y वर्ग बरोबर एवढा आला, तर हा कशाचा वर्ग आहे, 0.0025. हा आहे 0.05चा वर्ग, म्हणजे आपण इथं 5चा वर्ग असं, त्यामुळे आपण इथं 0.05चा वर्ग लिहू शकतो. वर्ग वर्ग कटले, दोन्हीकडले सारखे घातांक आहे, तर किती येणार y बरोबर 0.05. त्यामुळे उत्तर किती असणार 0.05, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण गणित विषयातील एक महत्त्वाचा घटक सरळीकरण यावर आधारित काही उदाहरणे सोडवली, जे की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे, आणि मागच्या 2013 ते 2021 या TET पेपरमध्ये आलेली उदाहरणे होती. तर अशा प्रश्नांचा आपण जरूर सराव करावा, आणि उरलेली उदाहरणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे, भाग 2 मध्ये. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चला भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर. धन्यवाद.